तूफान वारे की वजह से पूरा मंडप का सेटअप तोड़ दिया। गाइस उनको इतना मजा आ रहा है कि वो बोल रहे भी और एक बार खेलो। अभी तो ये मतलब अब में ना कुछ खाना होगा, फिर उसके बाद में उनको कुछ ट्रिकी क्वेश्चन पूछने वाली हूँ। देखते हैं उनको आते क्या। मतलब मैं उनको पूछूँगी क्या आपको आपका रोल नंबर याद है, क्या आपकी टीचर याद है, क्या क्या आपको ये था वो था, ऐसे क्वेश्चन पूछूँगी उनको। देखते हैं उनको उसका जवाब आता है क्या। अब तो कबड्डी खेल रहे हैं, वाह देखते कौन जीतता है। मैं भी कबड्डी खेल रहे हैं, मुझे इतना श्योरली गारंटी से नहीं मालूम है। तो फ्रेंड्स सॉरी वो कबड्डी नहीं खेल रहे, वो रेसिंग खेल रहे हैं। एंड ये देखो देखते कौन जीतता है। मुझे तो लग रहा है वो साइड वाली आंटी जीतेगी। मुझे लगा ही था वो आंटी जीतेगी जो। मुझे बहुत मज़ा आ रहा है एकदम सुन के देखने को। मैंने बोला था गाइस आपको कि वो आंटी जीतेगी, क्योंकि वो आंटी थी मतलब एकदम जोर से खेल रही थी। गांधीजी येणार का चॉकलेट आणते सगळ्याला गाइस ये देखो उनकी मतलब क्लास कैसी है। गाँव तरफ ही हर क्लास ऐसी रहती है। परिचय घ्या। गृहपाठ करून या ही एक सूचना असेल। होमवर्क आताही घरी होमवर्कच करा। आम्ही सुद्धा होमवर्क करत असतो आणि काही वाद टाळायचे असेल ना तर वाटून घ्या होमवर्क। कसा वाटून घ्यायचा? स्वयंपाकाचं काम तिकडे असतं, भांड्याचं काम वाटल्यास काय करा, संध्याकाळची ध्यान दर्पण मूळ मुद्द्यावर यायला लागली। हा एक्सपिरियन्स पण आहे। आणि मी काय करत असतो, जरी असले तरी पण आपला जो काही स्वभाव आहे, माणसाचा मूळ जो काही स्वभाव असतो तो जो आपला भांडेदारपणा जो असतो तो टिकवून ठेवायचा। भांडे जरी सांगितले ना तर गरम पाणी कर असा स्वभाव व्यवस्थित चालू।
मी काय सांगितलं, अंधार पडल्यावर आपल्याला वाटून घ्यायचे, पण संध्याकाळची अशा पद्धतीनं चालू राहील. म्हणजे घरात वादही होणार नाही. जशी माझ्या झाली तशी तुमच्याही होणार. पुन्हा जरी वाद झालेच, शेवटी माघार आपण कधी घ्यायची. आपण पुरुष मंडळी माघार घ्यायची नाही. भांडणाचा जर शेवट असेल तर तो आपल्याच शब्दाने झाला पाहिजे. शेवटचा शब्द लक्षात ठेवा, सॉरी. शब्दावर वाद मिटला पाहिजे. शब्दावर कोणाच्या आपल्या शब्दावर वाद मिटला पाहिजे. म्हणजे माघार घेत नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असं हे सगळं तुमच्या ह्या सर्व गोष्टी थोड्याशा विनोदाच्या भाग होता. पण तुम्ही आज जो काही कार्यक्रम केला, खरंच मनापासून सांगतो, खूप सुंदर कार्यक्रम केला. गेट पासून आम्हाला इथपर्यंत पहिल्यांदाच अशी कुठली घटना असेल की गेट पासून इथपर्यंत फुलवदळीत आम्हाला तुम्ही घेऊन आला. एका शिक्षकाने काय कमावलेलं असतं? काहीच नाही. हेच काही कमावलेलं असतं, हेच असतं तुमचं जे काही आहे. एक विद्यार्थी जर आपल्याला कुठे भेटल्यानंतर आधारानं जर बोलत असेल तर तीच आमची सर्वात मोठी कमाई असते. आणि आज तुमच्या या कार्यक्रमात ती दिसून आली. अगदी जीवापाड तुमचा उत्साह. म्हणजे मी सगळेच मुलं पाहिले की जे जीवा पडेल ते काम करत होते आणि जीव तोडून काम करत होते, धावपळ करत होते. तुमच्या काळामध्ये मोबाईल नव्हते, लँडलाईन सुद्धा नव्हते, तरी सुद्धा तुम्ही आज म्हणजे मोबाईल नव्हते याचा त्यावेळी तुमच्या कुणाकडे नंबरच नव्हते, शेअर करण्याचा विषयच नाही, तरी सुद्धा तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आला. कसे नंबर गोळा केले असतील तुमचे तुम्हाला, एकत्र कसे आले असतात तुमचे तुम्हाला. पण यातून तुमची मेहनत आम्हाला दिसून आली आणि त्यात तुम्ही आम्हाला सर्वांना आठवणीनं आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वांचे त्याबद्दल तुमचे धन्यवाद. दोन शब्द बोलण्याचा निसर्ग आपल्या हातात नाही. सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी उर्मिला राहुल कुंटे. माझं एज्युकेशन MA BEd झालं. मी जॉब करत देवगिरी कॉलेजला, पण मुलगी स्पोर्ट्स मध्ये गेल्यामुळे मी रिझाईन दिलं आणि सध्या मी हाऊसवाईफ. ती माझी मुलगी बॉक्सिंग, किक बॉक्सिंग आणि कराटे खेळते. ती कराटे मध्ये इंटरनॅशनल गोल्ड मेडल आहे, बॉक्सिंग मध्ये नॅशनल मेडल आहे आणि किक बॉक्सिंग मध्ये स्टेट प्लेअर. आणि तिने मास्टर केला तर इंडियामध्ये फर्स्ट आली आणि मलेशियाला इंटरनॅशनल 3rd रँक गेली. भरतनाट्यममध्ये 9 वर्ष आहे, तबल्याचं 3रं वर्ष आहे आणि योगामध्ये स्टेटला गेली. आणि विशेष म्हणजे 2019 पासून आमचा टीव्ही बंद आहे. आणि माझी छोटी मुलगी 4 वर्षाची, ती डान्स इंडिया डान्स रेमो सरांकडनं तिला फर्स्ट प्राइज मिळालेलं. म्हणजे दोन्ही मुलींना मी मैदानी खेळ लावलेले, ना की मोबाईल आणि ना की टीव्ही. हा माझा परिचय. मोहिनी जितेंद्र सुनेची. मी संभाजीनगरला राहते. माझा पार्लर आहे. माझा मुलगा आहे एक, मला 12वी झाली. कराटे पैठण रोड. हो. नंदिनी मच्छिंद्र पठारे. मी संभाजीनगरला राहते आणि प्लस स्लिप मिल कॉलनीमध्ये मोइनुद्दीन शाळा आहे, तिथं मी P1चं काम करते 8 वर्षापासून. माझी मुलगी एक BSc नर्सिंग करते आणि छोटी मुलीने 10वीचे पेपर दिले आणि एक मुलगा 6वीला आहे. माझं नाव अनिल भालेराव. मी याचा सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम करतो.
ऑल ओव्हर इंडियामध्ये. मी फार्मसी सेक्टरमध्ये काम करतो. लुपिन मायलन सिरम या कंपनीमध्ये. मी आउट ऑफला पण जाऊन आलो आहे, नैरोबीमध्ये, केनिया, कॅनडामध्ये. मी राजेंद्र सुंदराम त्रिभुवन. माझं कापडाचा व्यवसाय आहे, दुकान आहे माझी सिद्धनाथ वाडगावलाच. आणि मला 2 मुलं आहेत, एक दुसरीला आहे, एक चौथीला आहे. मी संतोष मुरलीधर खजिनदार. माझा सलूनचा व्यवसाय आहे. मला 2 मुलं आहे, एक मुलगी आहे, ती आता 10वी वर्ष झाली. नाही शहरात. आणि मुलगा एक होता, त्याला क्रिकेट अकॅडमीला. खरंच मला खूप आठवण येते. एकदम ओके, एकदम भारी. थांब मला पण काय जायचं मी एकदा थांब ना जायचं ना तू सन्मान द्यायचं का आणि मग इकडं आणते गुच्छ इकडं हा इकडं पानी नहीं खा खाना पीना खा के मस्त यहाँ पे हम ब्लॉग एंड कर रहे हैं. बाय गाइस. अभी एक घर पे जाके बहुत बड़ा धमाका मिलने वाला है. अब नेक्स्ट ब्लॉग प्लीज़ देखना.